Hello, everybody, and welcome again to another lecture of Learn with Vidhi. In today's lecture, we are going to see about the area of right angle triangle. So, basically, area of right angle triangle तुम्हाला आतापर्यंत दोनच एरिया माहिती आहेत. एरिया ऑफ स्क्वेअर जो म्हणजे साईड स्क्वेअर आहे आणि एरिया ऑफ रेक्टँगल माहिती आहे, लेंथ इंटू ब्रेड. तर मग एरिया ऑफ रेक्टँगलचा वापर करून आपण काय करायचं आहे, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे. तर तुमच्या सगळ्यांसाठी एक ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही काय करायचं आहे, जे मी करते ते तुम्ही करायचं आहे विथ द हेल्प ऑफ पेपर करायचं आहे. तुम्ही पेपरने कटिंग करा किंवा आपले प्रोजेक्ट पेपर असतात त्याने कट करून तुम्ही ट्रायंगल्स बनवा आणि हे काम करायचं आहे. बरं, काय करायचं आहे, यू हॅव टू टेक टू ट्रायंगल्स, टू राईट अँगल ट्रायंगल्स ऑफ इक्वल मेजर. आता हे फार महत्त्वाचं आहे. दोन्ही ट्रायंगल्स हे इक्वल मेजरचे हवेत. इक्वल मेजर म्हणजे काय, त्यांची हे जे तिन्ही साईड आहेत, एका ट्रायंगलला 3 साईड असतात. आता ABC हा एक ट्रायंगल आहे, त्याच्या ज्या 3 साईड आहेत तुम्ही जेवढ्या घेणार तेवढ्याच तुम्ही DEFच्या घ्यायच्या आहेत. तर तुमच्या असं लक्षात येईल, जर तुम्ही ते 2 ट्रायंगल्स अशा प्रकारे जर हे जवळ आणलात तर एक काय तयार होतोय बघा, इट फॉर्म्स अ रेक्टँगल. एक रेक्टँगल तयार झाला. परत वेगळा केलात की तो 2 ट्रायंगल्स एकत्र आणलात तर काय मिळतो, एक रेक्टँगल. रेक्टँगलमध्ये तुम्हाला माहिती आहे साईड्स इक्वल आहेत म्हणजे अपोजिट साईड. आता हा जो जेवढा AE असणार आहे तेवढा तुमचा BC असणार आहे. AB जेवढी असणार आहे तेवढी तुमची EF असणार आहे. आणि हायपॉटनस त्या दोघांची सेम होऊन तो एक जो हायपॉटनस असतो, म्हणजे आता ABCचा हायपॉटनस म्हणजे राईट अँगल ट्रायंगलच्या समोरची साईड, अपोजिट साईड, ती AC आहे. या DEFची कोण आहे, DF आहे. तर ती एकत्र सेमच आहे बघा, इक्वल मेजरची. ती एकत्र होऊन ती त्या रेक्टँगलची कोण होते तयार, आहे डायगोनल. ठीक आहे. अजून एक समजा, आता मी इकडे मेजर बदलून दाखवते तुम्हाला. आता समजा मी आता हा राईट अँगल ट्रायंगल काय केला आहे, मेजर वेगळा घेतला, एक साईड बदलली मी. आता काय होतंय बघा, होतोय का रेक्टँगल, नाही, रेक्टँगल फॉर्म होत नाही आहे. त्यामुळे जर मला एक रेक्टँगल फॉर्म करायचं तर माझी पहिली कंडिशन हीच असणार आहे की दोन्ही ट्रायंगल्स हे कसे पाहिजेत मला, इक्वल. आपण बदलून बघूया. हा बघा, मी जरासा ओके, जस्ट 1 सेकंड. आता मी जरा काय करते, ओके, थोडंसं वाढवून बघूया. ओके, आता हा बघा, हा पण एक राईट अँगल ट्रायंगलच आहे, पण आहे का एकत्र होत आहेत का, नाही, कारण त्यांच्या मेजर्स काय झाल्यात, वेगळ्या झाल्यात. त्यामुळे एक पहिली गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला एक रेक्टँगल बनवायचं असेल तर जे 2 ट्रायंगल्स आहेत, 2 ट्रायंगल्सपासून म्हणजे तुम्हाला जर रेक्टँगल बनवायचे तर ते दोन्ही ट्रायंगलचे कसे पाहिजेत, इक्वल मेजरचे हवेत आणि दे शुड बी राईट अँगल ट्रायंगल. दॅट इज द मस्ट कंडिशन, नाहीतर तो रेक्टँगल होणारच नाही. ओके, लेंथ आहे बघा, लेंथ आहे P आणि ब्रेडथ आपल्याला किती मिळाली ह्याची, Q. सो लेट अस सी हाऊ टू डिराइव द फॉर्म्युला. सो एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल. एरिया ऑफ रेक्टँगल कसा बनलाय, हा एरिया म्हणजे आतला रिजन, हा जो लाईट पिंक दिसतोय तो कसा बनलाय, 2 मल्टिप्लाय बाय एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल. हा एक राईट अँगल ट्रायंगल, हा एक, आणि दोन्ही सेम आहेत त्यामुळे मी 2 मल्टिप्लाय बाय लिहिलेलं आहे. 2 मल्टिप्लाय बाय एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता 2 मल्टिप्लाय बाय एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल तसाच राहिला. आता मी इथे एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला जो आपल्याला माहिती आहे तो इथे वापरूया. काय एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेडथ. आता इथे लेंथ कोण आहे, P आहे, आणि ब्रेडथ Q आहे, त्याच्यामुळे P मल्टिप्लाय बाय मी Q वापरले. हे सगळं तुम्हाला टेक्स्टबुकच्या पेज नंबर 83 वर मिळणार आहे, पण विथ डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन मी तुम्हाला हे दाखवते. 2 मल्टिप्लाय बाय एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल परत सांगते तसाच राहिला. एरिया ऑफ मी रेक्टँगलचा फॉर्म्युला जो आपल्याला माहिती आहे तो मी इथे वापरलाय, P मल्टिप्लाय बाय Q. नेक्स्ट, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल आता काय मिळणार, हा 2 जो इथे मल्टिप्लाइड आहे तो इथे जाऊन डिवाइड झाला. सो एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज P मल्टिप्लाय बाय Q डिवाइड बाय 2, म्हणजे लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेडथ डिवाइड बाय 2. कोणाची लेंथ आणि ब्रेडथ, आता रेक्टँगलची. पण प्रत्येक वेळी काय आपल्याला रेक्टँगलची लेंथ ब्रेडथ कोण देणार नाही आहे, बरोबर की नाही. आपल्याला देताना ते साईड कोणाच्या देणार आहेत, राईट अँगल ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. त्याच्यामुळे P आणि Q एव्हरी टाइम कसा वापरायचा, मग काहीतरी एक फॉर्म्युला आपल्याला बनवायला हवा की नाही. मग आता बघा काय फॉर्म्युला बनलाय. आता हा झाला फॉर्म्युला विथ रिस्पेक्ट टू रेक्टँगल होता आपला राईट अँगल ट्रायंगलचा, कारण आपल्याला रेक्टँगलचा एरिया माहिती होता. आता जरा याला बाजूला करते मी. ओके, आता एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल कसा काढायचा, तो P तोच आहे, तो लेंथ आणि ब्रेडथ ही कोणाची आहे, रेक्टँगल पकडली तर ती लेंथ ब्रेडथ येणार. पण जर मी ती एक ट्रायंगल पकडला तर त्याला मला दुसरा शब्द वापरावा लागेल, मग तो कुठला आहे, बेस अँड हाईट.
सो एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला काय, हाफ मल्टिप्लाय बाय किंवा 1/2 मल्टिप्लाय बाय बेस मल्टिप्लाय बाय हाईट. सो एरिया ऑफ अ ट्रायंगल इज हाफ मल्टिप्लाय बाय बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. हा तुमचा कोणाचा फॉर्म्युला होणार आहे, राईट अँगल्ड ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला. सो थँक्यू.